निसर्गातील विविध चमत्कार आणि भूगर्भातील बदल अनेकदा सर्वांनाच आश्चर्यचकित करतात. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा परिसरात तसेच एक भौगोलिक आश्चर्य पाहायला मिळत असून अजिंठा पर्वतरांगेतील गारगोट्यांचा डोंगर सध्या नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. अजिंठा पर्वतरांगेतील या डोंगराच्या काही भागावर गारगोटी या दगडाचा प्रकार मोठ्या प्रमाणात विरघळलेला आढळतो. डोंगरावर अक्षरशः गारगोट्यांची चादर पसरल्याचे चित्र दिसते. विशेष म्हणजे या ठिकाणी खोदकाम केल्यास जमिनीखाली अशा प्रकारचे दगड आढळत नाहीत. तसेच या परिसराबाहेरही अशा गारगोट्यांचा साठा दिसून येत नसल्याने हा मोठा खच नेमका कसा तयार झाला आणि एवढ्या प्रमाणात गारगोट्या येथे कशा आल्या याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्वीच्या काळात गारगोटीचा वापर अग्नी निर्माण करण्यासाठी केला जात असे. ग्रामीण भागात या दगडाला चकमक म्हणून ओळखले जाते. आजही काही भटकंती करणारे गट जंगलामध्ये पारंपरिक पद्धतीने अग्नी पेटवण्यासाठी या दगडाचा वापर करतात. त्याच प्रकारचे दगड अजिंठा वेरूळ सारख्या पर्यटन स्थळी विक्रीसाठी उपलब्ध असून विदेशी पर्यटकांकडून त्यांना चांगली मागणी असल्याचे सांगितले जात आहे. या अनोख्या भौगोलिक वैशिष्ट्यामुळे हा परिसर संशोधक, पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. या संदर्भात सुमित वाकोळे शिक्षक आणि सहादेव वाकोळे यांनी ही माहिती दिली. आज आपण लाखनवाडा गावाच्या या डोंगराळ प्रदेशामध्ये या ठिकाणी आहात. आपण जर पाहिलं तर या संपूर्ण आजूबाजूचा प्रदेश हा काळ्याकुट्ट दगडांनी या ठिकाणी भरलेला आहे. पण एक कुतूहलाचं ठिकाण जर म्हटलं तर ते ह्या धारोड रोडवर असणारी एक टेकडी आहे. त्या टेकडीवरती भरगच्च अशा या गारा ह्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या एक म्हणजे संशोधनाचा एक विषय त्या ठिकाणी निर्माण होत आहे की आजूबाजूला सर्व ठिकाणी असणारे हे काळाशार डोंगर आणि त्याच्या काळ्याशार डोंगराच्या मध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि जेव्हा हा संपूर्ण परिसर हिरवागार होतो त्यावेळेस ह्या ज्या काही गारा आहेत ह्या गारा पांढऱ्या शुभ्र गारा ह्या शोभून त्या ठिकाणी दिसतात आणि या परिसराचं नैसर्गिक सौंदर्य या ठिकाणी खुलवण्याचा प्रयत्न ते करताना आपल्याला दिसतात. हे कुतूहलाचं ठिकाण असून या भरगच्च अशा गारांचा पाऊस झाल्यासारखं या ठिकाणी वाटत असून आपण शासनाने याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे कशा पद्धतीनं निर्माण झालं आणि याच्या मागे काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न शासनाने या ठिकाणी केला पाहिजे. पण इथं या परिसरामध्ये डोंगराळ भागामध्ये आलेलो असून आम्ही लाखनवाडा या गावाच्या शेजारी असलेल्या या पहाडावरती संपूर्ण पहाडावर तुम्हाला मोठमोठाले दगड दिसतात. मात्र काही भाग असा आहे की या ठिकाणी पांढरशुभ्र गाराने गच भरलेला हा डोंगर आहे. हा अतिशय मनमोहून घेणारा डोंगर आहे. या डोंगराच्या या शुभ्र गारामुळे या ठिकाणी संबंधित खात्यातील लोकांनी याचं संशोधन करावं आणि याच्यावर संबंधित खात्यांनी संशोधन करून एक चांगला पर्याय निवडावा अशी आमची या परिसरातील जनतेची मागणी आहे.